जय श्रीराम सर्वांना भावांनो. आज आपला तिसरा ब्लॉग आहे ना. आज आपण चाललो आहे कालमांडवीला. काहीतरी आपण 8-9 जण आहेत बहुतेक. आता बघूया काय मजा येते काय नाही मजा येते तुम्हाला दाखवतो आम्ही. तुम्ही सोबत राहा भावांनो. आता आम्ही आमचा ग्रुप बघा. डॉक्टर आहे, जयेश आहे, पाहुणा आहे, निशू आहे आणि बाबूसुद्धा आहे आणि साहिलसुद्धा आहे आणि कपाला नाही आहे. आता आम्ही निघतोय. आता नारळ फोडतोय आम्ही. घे बाबू नारळ फोडून घे भावा ना. कपाला भावा लक्षात ठेव. बजरंग बली की गणपती बाप्पा. चला भावांनो आता आम्ही निघतोय. तसं तुम्हाला मध्ये मध्ये काय असेल ते तुम्हाला अपडेट देतो भावांनो. सोबत राहा तुम्ही. एन्जॉयमेंट करू आपण पुढे गेल्यावरती. जय श्रीराम भावांनो. ज्या माणसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे कल्पेश भानुशाली. काय काय तो आमच्या सोबत जॉईन झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खरी कारण तर जयेश जोशी खूप खुश आहे. कारण त्याची सोबत संबंध खूप एकदम म्हणजे खूप जवळचे. त्याच्याशिवाय त्याला झोप येत नाही. शेवटी आमचा कल्पेश भानुशाली भेटलेला आहे. कल्पेश आमच्या भावांना ऐकर भावा. काय बोलते कल्पेश ऐकर भावांना. हा तुम्हाला सांगतो पुढे काय काय होईल मजा. काय ना सोबत आमच्या तुम्ही भाऊ. आता भावांनो सुंदर असा रस्ता आणि त्यामध्ये घाट सुद्धा लागलेला आहे आम्हाला. आता तुम्हाला मी घाट दाखवतो. तुम्ही सोबत राहा आमच्या. व्हिडिओ स्किप करू नका. भेटूया घाटावर चढताना. अशा प्रकारे आपण घाटावरती आहे. सर्व मित्र आता एकत्र आलोय. तुम्हाला दाखवतोय. हे प्रेम असो मित्रांचा. कधी कधी पैशांचा विचार नाही करायचा. कधी कधी एन्जॉयमेंट केली पाहिजे. माणसाचं जीवन किती आहे कोणाला माहीत नाही. म्हणून आयुष्य जगायचा प्रयत्न करा. खूप सुंदर निसर्ग आहे. निसर्गाची मजा घ्या. आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला बसलोय. नाश्त्यासाठी आम्ही लिव्हर पेटा आणि भाकर आहे आमच्याकडे. तुम्ही पण या जेवायला. आमचा मित्र परिवार सर्व जेवतात. जय जोशी, साहिल, आपला गुन्हेगार आणि सर्व आहेत. सर्व आम्ही खात आहोत. तुम्ही पण राहा आमच्या सोबत. तुम्हाला पुढचा पण दाखवतो. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आपण थेट डायरेक्ट कालमांडवीच्या इथे रवाना झालेलो आहे. धबधब्यावरती पोचू आम्ही थोड्याच वेळात. तुम्हाला तिकडचा पण काही मिनिटातच आणि काही क्षणातच. हा यस बघा बाबू दलवी बरोबर बोलतोय. याला पण घ्यायला लागेल आपल्या ब्लॉगमध्ये. हा आणि तुम्हाला दाखवतोय गेम चेंजर आमची खरी गोष्ट. तर आपण अशा प्रकारे कालमांडवीच्या गेटाजवळ पोचलेलो आहे. आता आपण प्रवेश करत आहोत. चला आता आतमध्ये काय जी मजा येईल तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही सोबत राहा. काय एन्जॉय होईल काय नाही होणार तुम्हाला बघायला भेटेल. चला आमच्या सोबत राहा. तुम्हाला भेटेलच काय मजा येते बघायला. ठीक आहे. जय श्रीराम. आता आम्ही पोचलेलो आहोत. आता आम्ही चालत आहे. तुम्ही पण बघा. आपला सर्व मोठा ग्रुप आहे. आणि थोड्याच वेळात पाण्याजवळ पोचणार आहे. तुम्हाला तिकडचा पण नजारा दाखवतो आम्ही. सोबत राहा तुम्ही पण. आमचा मित्र जाऊन रात्री आले. चला पटापट आम्ही चालत आहे. आता आस्ते उतरत आहोत. हे बाबा सावकाश जरा. डॉक्टर तू तर खास बाबा. तुझी गरज आहे ना. कपाला तू पण मेन बेंच पॉवर मेन बॅट्समन आहे तू. खूप खतरनाक रस्ता आहे भावांनो. चालताना जरा व्यवस्थित चाला. आणि आजोबा तुम्ही जरा व्यवस्थित चाला जरा. हा व्यवस्थित चाला जरा भावांनो. तुम्ही पण याल जरा व्यवस्थित. खरी गोष्ट तर चप्पल चांगली आणा. शूज वगैरे चांगले घाला. कारण की पायवाट रस्ता आहे हा. उतरण रस्ता आहे बघा. आता आपण मोस्टली तरी पोचलेलो आहोत.
पब्लिकला बघू शकता तुम्ही. हो काय सीन आहे तुम्ही बघू शकता. किती पब्लिक आहे इथे. जरा लाईफ एन्जॉय करत आहे पब्लिक. त्याच्यामध्ये आमचा भाऊ येत नव्हता कपाला, तर आम्ही जबरदस्ती करून बोलवला. आज दोन्ही एन्जॉय करत आहे इकडे. बरोबर आपण आता आलो आहे. मेन स्पॉट आहे बघा. किती पब्लिक आहे इथे. किती जण एन्जॉय करतात. तुम्ही पण या आणखी. आंघोळ करणं चालू आहे. आहे तिथे सगळी एन्जॉय चालू आहे बघा. किती गर्दी इथे. अशा प्रकारे सगळ्यांचा अंघोळ वगैरे झालेला आहे. बघा डाऊन कपाला सुद्धा खूप एन्जॉय करतोय. आणि बाबू जल्लू सुद्धा. साहिल तर खूप फॉर्मला आहे. साहिल तर सूर मारतो. जय श्रीराम जय श्रीराम. सर्वजण एन्जॉय करत आहे तिथे. आता आमची अंघोळ झालेली आहे. सर्वजण निघलेले आहेत. आता कटिंग असं वरती गेले खाली आहे. हा आता कटिंग रस्ता आहे. आता पार पाडायचा आहे आम्हाला. तुम्ही सोबत राहा. आता आपण पोचल्यानंतर थोड्या पुढे गेल्यानंतर आपल्याला जेवायचं आहे. गावठी मटण आहे. तर सर्वांनी या. आपण जेवण करूया. मग निघूया आपल्या घरी. तुम्हाला पण दाखवतो कशी रेसिपी झालेली आहे आमची. नक्की या. बंटी चला आता सगळी दमलेली आहेत. आता आपण इथून जाणार थेट जेवायला. आधी साहिल दमलेत का तुम्ही? हो नो दमले का नाही? चला यो कल्पेश भानुशालीला बघा. कपाला दमलाय का तू भावा? खूप दमलोय आता. चढता चढता जेवढं वाटतं एवढी एन्जॉयमेंट आहे ते चढताना निघून जाते. खरोखर सांगतो. तुम्ही याल. चड्डी नाही रे बाबा. घाम निघतो रे बाबा घाम. लोकांना ज्ञान देत आहेत पण स्वतः दमलेत खूप. त्याचं कारण एकच आहे. कॅल्शियमची कमी आहे. मला मोठा डोंगर चढत आहेत. निशू साहिल जयेश तुम्ही बघू शकता निघत आहे. जेवण मटण आहे कोंबड्याचा. एन्जॉय करत आहेत पार्टी. किती सुंदर निसर्ग आहे. खूप असा सुंदर निसर्ग आहे. आयुष्यामध्ये जगायचं असेल तर पैशाचा विचार करू नका. एन्जॉयमेंट ठेवा. आयुष्यामध्ये एन्जॉयमेंट ठेवा. आणि मेन खरं म्हटलं तर मित्र परिवार चांगला असावा सोबतीला संगतीला. कारण की व्यसनी नसावा. खरी गोष्ट तर एन्जॉय करायची असं लाईफमध्ये तर बिना व्यसनीचा मित्र असावा. भावांनो जेवण वगैरे झाले आमचं सर्वांचं. आता आम्ही निघत आहोत. मस्त एन्जॉय झाले. आता तुम्हाला थेट घरी जाऊन भेटतो मी. ठीक आहे चला भावांनो येतो. जय श्रीराम. भावांनो आम्ही व्यवस्थित घरी आलो आहे. आणि आपली आजची ट्रिप एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर तुम्हाला पण कधी जायचं असेल तर नक्की जाऊन या. एन्जॉयमेंट करून या. ठीक आहे. आणि भावांनो काय करायला सांगायचं आपल्या भावांना? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नका विसरू. चला जय श्रीराम. शुभरात्री. शुभरात्री.